आता मी जे काही उपाय सांगणार आहे, हे सगळे उपाय आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी करायचे आहेत. म्हणजे ज्या दिवशी आपण होलिकाचं दहन करतो किंवा करणार आहोत, त्या दिवशी हे सगळे उपाय आपल्याला करायचे आहेत. उपाय पहिला, होळीच्या दिवशी एका काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावेत. यामुळे आपल्या पाठी जो काही त्रास असतो तो निघून जातो व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते. उपाय दुसरा, गोमती चक्र आपल्या हातात घेऊन मूठ बंद करून प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे, असे म्हणून मुठीत असलेली गोमती चक्र होळीमध्ये प्रवाहित करून द्यावे. उपाय तिसरा, होळीच्या दुसऱ्या दिवशी पेटलेल्या होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व मोहरी मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूतप्रेत बाधा, नजरदोष, तंत्रमंत्र दोष होत नाही. उपाय चौथा, होळीच्या दिवसापासून दररोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. यामुळे आपल्या मनातील जी काही मनोकामना असेल ती लवकरात लवकर पूर्ण होते. 3 पाठ म्हणजे आपल्याला बजरंग बाणाचे पूर्ण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 3 पाठ 3 वेळा पठण करायचे आहे. याला म्हणतात 3 पाठ. आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बजरंग बाण संपूर्ण दिलेला आहे, तिथून तुम्ही ते पठण करू शकता. उपाय पाचवा, व्यापारात सतत नफा होत असेल किंवा नोकरीमध्ये उन्नती होत नसेल तर होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हावे. यामुळे व्यापारात व नोकरीमध्ये आपली उन्नती होते. उपाय सहावा, विवाह लवकर होत नसेल किंवा विवाह जुळण्यामध्ये काही ना काही अडथळे येत असतील तर लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा की माझा विवाह लवकरात लवकर होऊ द्या व यानंतर होळीचे दर्शन घ्या व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करावी. ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकरच विवाहाचा योग येईल. उपाय सहावा, घरामध्ये जर सतत दुर्घटना होत असतील किंवा वारंवार संकटे येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा व 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. यामुळे दुर्घटना व संकटे टळतील. उपाय सातवा, जर घरामध्ये नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर लाल गुलाल टाका व द्विद म्हणजेच 2 मुखी असलेला दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व त्यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत प्रवाहित करून द्या. ही क्रिया श्रद्धेने केली तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. उपाय आठवा, एखाद्या व्यक्तीला राहूचा दोष असेल तर त्यांनी एका नारळाचा गोळा म्हणजेच वाटी घ्यावी आणि त्यामध्ये गोडे तेल भरून थोडं गूळ टाकावा. गोडे तेल म्हणजे सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे यापैकी कोणत्याही तेलाचा तुम्ही वापर केला तरी चालेल व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरून होळीमध्ये प्रवाहित करून द्या. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास होणार नाही व लवकरात लवकर तो दोष निघून जाण्यास मदत होईल. उपाय 9वा, एखाद्या व्यक्तीला नवग्रह दोष असेल तर तो जाण्यासाठी होळीची राख आणून ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरीबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा म्हणजे 4 मुखी असलेला दिवा लावावा. सर्व देवाची पूजा करावी. यामुळे नवग्रहाची असलेली बाधा निवारण होते. उपाय 10वा, दरवर्षीप्रमाणे आपण होलिका मातेची जशी पंचोपचार पूजा करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा करायची आहे. फक्त पूजा करता वेळी आपल्याला पूजा साहित्यामध्ये यावेळी गाईचे तूप, 11 लवंग, 7 बताशे, 5 विड्याची पानं आणि गोटा खोबरं नारळ आणि जो काही नैवेद्य आपण आपल्या घरी केलेला असू, आता तो नैवेद्य पुरणपोळीचा असू दे किंवा साधा वरण भाताचा असू दे, जो काही नैवेद्य आपण केलेला आहे तो आपल्याला तिकडे घेऊन जायचा आहे आणि होळीची पंचोपचार पूजा करायची आहे. आणि यासोबतच आपल्या घरामध्ये जे कोणी व्यक्ती असतील म्हणजे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत
सर्वांना होळीची पूजा करण्यासाठी आवर्जून घेऊन जा आणि होलिकाचं दहन करतो. म्हणजे होळी जेव्हा पेटवली जाते त्यानंतर जो आपण पूजा साहित्यामध्ये गोटा खोबरं नारळ जे आपण आणलं होतं तो वाहायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला जे आपण तूप आणलं होतं ते सुद्धा वाहून द्यायचं आहे. आणि आता हा उपाय घरातल्या कोणा एका व्यक्तीने जरी केला तरी चालेल, पण तो उपाय करत असताना तिकडे म्हणजे घरातल्या तुमच्या प्रत्येक व्यक्तीने उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि हे सगळं वाहून झाल्यानंतर मनातल्या मनात प्रत्येक व्यक्तीने प्रार्थना करायची आहे. आणि या उपायामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते आणि कष्ट दूर होतात. तर हे होते आपले एकूण 10 उपाय. मी या व्हिडिओमध्ये जितके पण उपाय आज सांगितलेले आहे हे सगळे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मार्गानुसार आहेत. बघा, परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला प्रत्येक अडचणीवर उपाय व तोडगे दिलेले आहेत. फरक फक्त इतका आहे की आपण आळसपणा करतो आणि कोणताच उपाय न करता उगाचच आपल्या अडचणींबद्दल विचार करत बसतो. तर असं खरंच करू नका. आणि सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 13 तारखेला हे साधे आणि सरळ उपाय नक्की करून बघा. आणि तुम्हाला काय अनुभव येतोय हा तुम्ही स्वतः घेऊन बघा. आता यामध्ये एकूण 10 उपाय मी सांगितलेले आहे. आता हे 10 उपाय करणं तर शक्य होणार नाही, पण निदान यातले काही उपाय नक्की करून बघा आणि तुमचे प्रश्न यामुळे लवकरात लवकर सुटतील. आता 10 उपाय म्हणजे 10 अडचणी आणि ते 10 अडचणी बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये कॉमन असतात. म्हणून हे माझ्यासोबतच का होतंय किंवा आता पुढे काय होईल अशा विचारांमध्ये वेळ न वाया घालवता हे उपाय नक्की एकदा करून बघा. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.